कुठून आणले खरे तात्याच आपले बरे. एकनाथ शिंदे यांचे होत नसतील तर मोहोळच्या जनतेचे काय होणार हो. एकनाथ शिंदे यांचे होत नसतील तर मोहोळच्या जनतेचे काय होणार हो. आता हे राजू खरे हा सरकारी निधी कुठून आणतात. मित्रहो नमस्कार. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचं राजकारण म्हटलं ना तर सोलापूर जिल्ह्यातल्याच इतर तालुक्यापेक्षा काहीच वेगळं असतं बघा. मोहोळ तालुक्याचं राजकारण म्हटलं की माजी आमदार राजन पाटील यांचं नाव अग्रभागी असतं. त्यांच्याशिवाय इथलं राजकारण पुढे जाऊ शकत नाही अशी साधारण इथली परिस्थिती आहे. अहो ते सांगतील तोच आणि ते ठरवतील तोच इथला आमदार होतो असा इथला इतिहास आहे. आता बघा राजन पाटील हे सध्या महायुतीकडे आहेत. पण असं असलं तरी लोकसभा निवडणुकीत मोहोळ तालुक्यातून महाविकास आघाडीच्या पारड्यात आपला मोठा आशीर्वाद टाकलेला आहे. आघाडीच्या प्रणिती शिंदे यांना भरभरून मतदान दिलेलं आहे. मोठं मताधिक्य दिलं आहे याच मोहोळमधून. आता हे कसं झालं काय झालं याचं कोणाला सुटलेलं नाही. अहो तसं पाहिलं तर सगळीकडं भाजपच्या विरोधी वातावरण दिसत आहे. पण तरीही मोहोळमध्ये लोकसभेला असा काही निकाल येईल याची कोणाला अपेक्षा नव्हती. पण घडलं आणि आता तो इतिहास झालेला आहे. आता त्यावर फारशी चर्चा करण्यात अर्थ हे उरलेला नाही. आता समोर विधानसभा आलेला आहे. कोण होईल मोहोळ तालुक्याचा आमदार, मोहोळ मतदारसंघाचा आमदार. अर्थात असा प्रश्न मतदारसंघाच्या बाहेर उपस्थित होत आहे. स्थानिक मतदार मात्र कसलीही किचकिच न करता थेट एकच नाव घेत आहेत ते म्हणजे यशवंत माने. हो तात्या म्हणून लोक त्याला ओळखतात. हे यशवंत माने हे अजित पवार गटाचे सध्याचे म्हणजे विद्यमान आमदार आहेत बघा. अब कसं असतं बघा शक्यतो विद्यमान आमदारांच्यावर नाराज असलेल्या लोकांची संख्या तशी तुलनेने जास्त असते. पण इथं ती दिसत नाही ना. त्यांनी केलेल्या कामाच्या जीवावर ते सहजपणे निवडून येतील असं इथल्या मतदारांचं म्हणणं आहे, कार्यकर्त्यांचं नव्हे. अहो तसं पाहिलं तर सगळीकडं या वेळेला तुतारीचा मोठा बोलबाला आहे. तुतारी मिळाली की आमदार झालंच म्हणून समजा एवढा विश्वास लोकात निर्माण झालेला आहे. पण मोहोळ इथलं चित्र काहीसं वेगळं दिसतंय आणि अजून तरी इथं तुतारी नक्की कोणाला मिळणार आहे याचा काहीही अंदाज नाही. आता नाही म्हणायला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले राजू खरे यांनी नुकती शरद पवार यांची भेट घेतली आहे. पण शरद पवार प्रत्येक गावातली नाती आणि माती ओळखून आहेत. तो राजू खरे यांना ते उमेदवारी देण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. कारण राजू खरे यांचं काही कार्य तरी असायला हवं ना. शरद पवार किंवा त्यांची राष्ट्रवादी दुधकुळी नाही ना. अहो अलीकडे मोहोळच्या राजकारणातून राजू खरे हे नाव बरंचसं चर्चेला आलं आहे. म्हणजे त्यांनी ते प्रयत्नानं आणलेला आहे. अहो मुंबईत राहून आणि 2 दिवस पंढरपूर तालुक्यात आपल्याच फार्म हाऊसवर मुक्काम ठोकून कोणाला आमदार होतं येतं का? लोक राजू खरे यांच्याकडे येतात. पण खरे मात्र लोकांकडे जात नाही. लोकांची मदत करून त्यांनी काही लोक आपलेसे केलेले आहेत हे तितकंच खरं आहे. पण निवडणुकीचं गणित वेगळं असतं. ते खरे यांना उमगलेलंच नाही. आणि सांगणार तरी कोण? कोणी सांगायला गेलं की ते त्यांनाच टांगायला नेतात अशी चर्चा देखील आहे. माझ्याकडे लोक येतात तर मी लोकांकडे जायची गरज काय आहे असा एकंदर कल त्यांचा दिसतो. अहो निवडणूक लढवायची म्हटलं तर यंत्रणाही तशी मोठी असावी लागते. खरे यांच्याकडं अशी कुठलीच यंत्रणा नाही नव्हे ती असावी लागते याची तरी माहिती त्यांना आहे की नाही याबाबत निदान माझ्या मनात तरी शंका आहे. अहो उलट त्यांच्याजवळ असलेली कामाची माणसं देखील आता त्यांच्या वागण्यामुळं दुरावली जाऊ लागल्याचं दिसू लागलेलं आहे. याचा मोठा फटका त्यांना निवडणुकीत बसू शकतो. मोहोळ मतदारसंघाचा साधारणपणे जर कानुसा घेतला ना तर राजू खरे यांनी आपलं नाव बरंचसं चर्चेत आणलेलं आहे. अगदी खर्च करून का होईना पण ती सतत चर्चेत राहिलेलं आहेत. अहो बघा ते आमदार नाहीत की खासदार. अहो पक्षाचे साधे पदही त्यांच्याकडे नाही हो. पण ते सरकारचा मोठा निधी आणत असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून सातत्याने झळकत असतात. अहो निधी मिळावा म्हणून इकडं आमदार आक्रोश करीत असतात हो. सरकार पाडण्यापर्यंत मदत जाते. त्या आमदारांना पुरेसा निधी मिळत नाही. आता हे राजू खरे हा सरकारी निधी कुठून आणतात? खरं तर हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे.
बघा, एकनाथ शिंदे यांचं नाव घेत त्यांनी आपल्या हवा करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे, हे मान्य करावं लागेल. आणि आता अचानक एकनाथ शिंदे यांच्याकडून शरद पवार यांच्या भेटीला ते गेले, त्यामुळे त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेला मोठा धक्का बसला आहे. अर्थात राजकारण आणि विश्वासार्हता, निष्ठा या गोष्टी आता खोट्या ठरत आहेत. पण लोक मात्र याबाबत उघडपणे बोलायला लागले आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासाठी एवढं केलं म्हणजे या राजू खरेसाठी, पण ते एकनाथ शिंदे यांचे होत नसतील तर मोहोळच्या जनतेचे काय होणार हो, असा सवाल कुणी विचारू लागले आहे. तर कुणी खरे यांना आमदार व्हायचं आहे आणि मुंबईत जाऊन बसायचं आहे, असला आमदार आमच्या काय कामाचा हो, असा सवाल देखील विचारू लागले आहेत. पंढरपूर तालुक्यातील ज्या गावांचा मोहोळ मतदारसंघात समावेश आहे ना, तिथं देखील राजू खरे यांच्यासाठी प्रतिकूल वातावरण आहे, प्रतिकूल मतं आहेत. अहो, राजू खरे म्हणजे पावसाळ्यात उगवलेली छत्री आहे असं लोक म्हणायला लागले आहेत. खरे यांनी अनेक गावात स्वखर्चानं रस्ते तयार करून दिल्याच्या देखील अनेक बातम्या प्रसिद्धीला आलेल्या आहेत, लोकांनी पाहिलेल्या आहेत. पण लोक मात्र हे नाकारत आहेत त्या मतदारसंघातले. अहो, 2-4 पाट्या मुरुम टाकून दिला म्हणजे रस्ता दिला असं कधी होत नसतो, असं लोक जाहीरपणे बोलायला लागले आहेत. साधारणपणे एकंदर वातावरण पाहता राजू खरे यांचे काहीही खरे नाही असे जे चित्र उमटलेले आहे. तर दुसरीकडे यशवंत माने यांचा मात्र मोठा बोलबाला आहे. एकंदर काय तर कुठून आणले खरे तात्याच आपले बरे, असं चित्र सध्या तरी या मतदारसंघात दिसत आहे. खोट्या प्रसिद्धीच्या फुग्यात कितीही हवा भरली तरी ती टाचणी न लावताही निघून जात असते मित्रांनो. आणखी काही दिवस आहेतच, पाहूया पुढं काय होतंय ते. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.